आय एम सॉरी फॉर द इंटरप्शन यार, लाईट गेलेले होते म्हणून मला थांबायला लागलं. हां, तर आपण कुठे होतो? S2 झालेलं होतं आपलं प्लस A1. आता A1मध्ये ब्रॅकेटमध्ये आपल्या काय येणार? A1मध्ये मायनस M येईल प्लस M येईल आणि प्लस 0 येईल. नंतर प्लस A2मध्ये काय येणार? मायनस M येईल, नंतर प्लस 0 येईल, नंतर प्लस M येईल बस. आणि त्याच्यानंतर काय येणार? प्लस M. आपण आता फक्त M हा M ह्याला कन्सिडर करणार. M कॅपिटल आहे, ठीक आहे. Mला कन्सिडर करणार. आणि ब्रॅकेटमध्ये काय येणार? आता स्टार्टिंगपासून चेक करायचं. काय येणार? फक्त -5 प्लस -6 असे लिहू शकतेस पाहिजे, ठीक आहे. आता हे जे ब्रॅकेट बनवलं आहे यानं आपण नीटपणे जे सॉर्ट केलेलं ब्रॅकेट आहे आपलं त्याला अजून सिम्प्लिफाय करायचं. आता x1 -2 + 2m ह्याचं तर काहीच नाही होऊ शकत. x2 -3 + 3m ह्याचं पण काहीच नाही होऊ शकत आहे. इथे तर होऊ शकतं आहे प्लस S1 ब्रॅकेटमध्ये फक्त m. अरे भाई व्हिडिओ सेंड केला बघ, 600 MBचा आहे मोठा व्हिडिओ. झोप तू. हां, आता ब्रॅकेटमध्ये फक्त m कसा आला आहे हा? आता ह्याच्याऐवजी मी ह्याला कसं लिहू शकतो माहिती आहे? माझ्याकडे काय होतं? S1 0 - m + 0 ह्याला = झालं S1 ब्रॅकेटमध्ये m. याला मी कसं लिहू शकतो? -MS1 लिहू शकतो की नाही? हा m इथे आला बरोबर. मग मी याला डायरेक्ट लिहिणार -MS1. आता इथे पण सेम कंडिशन आहे. 0 0 कट होणार, उरलं काय? -MS1 S2 लिहिणार मी -MS2. आता इथे A1मध्ये काय उरलं? सॉरी क्लिअरिटी गेली असेल. A1मध्ये काय उरलं? -m + m दोन्ही झाले कट, उरलं काय? 0 म्हणजे +0 A1. A2मध्ये पण सेम -m + m कट झाले, उरलं काय? +0 A2. आता लास्टला काय उरलं? आपल्याकडे m आणि ब्रॅकेटमध्ये काय हे कॅल्सीमध्ये काय की आन्सर येतं 11. इथे पण सेम केस असं m - 11 म्हणजे काय होणार? 11m. आपण त्याला असं डायरेक्ट लिहिणार 11m. इथपर्यंत समजलं? यार फोन का वाकडा होतोय, सॉरी. आता हे तोशिबने सांगितलं आहे. काय सांगितलं आहे तोशिबने ह्याच्यामध्ये? की अशी आत्तापर्यंतची आपली इक्वेशन कशी चालू आहे? Z1 अशी इक्वेशन चालू आहे. आता ही आपण काय रिक्वायर फॉर्म काढतो ना, म्हणून असं होणार Z1 + x1. आता जे मायनस आहे ब्रॅकेट फक्त चेंज करायचं तो बोलला आहे, ठीक आहे. ब्रॅकेटमधलं म्हणजे -2 + m आहे तर ते 2 - 2m होणार. पण तो बोलला आहे की x2ची ही जी ब्रॅकेटचं हे जे म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेरच्या नंबरचं जे आहेत ना, म्हणजे जेव्हा असं आहे x आणि हे, तेव्हा ह्याची साईन चेंज नाही होणार, फक्त आतल्याची साईन चेंज होणार. पण जेव्हा फक्त नंबर आहे तेव्हा ह्याची साईन चेंज होऊन +m होणार, ठीक आहे. दाखवतो तुला म्हणजे समजेल. Z1 x ॲज इट इज प्लस बोललो ना, ह्याची साईन चेंज नाही होणार, प्लस तर प्लसच राहणार, ठीक आहे. आतल्याची साईन चेंज होणार, मग चेंज झाली -2चा +2 -2mचा +2mचा -2m झाला +x2 3 - 3m. आता आपल्याकडे काय होतं मायनस, मी तुला काय बोललो, जर ब्रॅकेट नसेल तर साईन चेंज होणार. म्हणजे -MS1 -MS2 होतं ते +MS1 +MS2 होणार. इथे +0 हे होत आहे तर तू काही कर, लाईक तू तसंच ॲज इट इज लिहू शकतेस +0 A2, किंवा इथे मी केलं तसं नेगेटिव्हमध्ये पण लिहू शकतेस. का तर 0 आहे ना तो, त्याला 0मधला पॉझिटिव्हमध्ये लिही, नेगेटिव्ह लिही, फरकच नाही पडणार. =11m. सॉरी -11m. म्हणजे इन शॉर्ट काय केलं आपण, च्या इकडे हे अख्खं होतं ना, तर फक्त च्या इकडे ह्यालाच ठेवलं, बाकी सगळ्याला च्या इकडे टाकलं, म्हणून साईन चेंजेस झाले. आता हे आला आपला रिक्वायर फॉर्म.
ठीक आहे. आता ह्या बेसवरती आपण पुढचं करणार आहे. OS कर रहा था OS. देवा. नेक्स्ट